पालक शिक्षक यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इसवी सन 2025-26 पासून इयत्ता 7वी व इयत्ता 4थी या वर्गासाठी जी शिष्यवृत्ती परीक्षा चालू करण्यात आलेली आहे, या शिष्यवृत्ती परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये आज आपण जो काही अभ्यासक्रम पाहणार आहोत तो अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अन्वये उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी करिता जो अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम 4/11/2025 शासन परिपत्रक जे आहे त्या परिपत्रका अन्वये हा जो अभ्यासक्रम या ठिकाणी प्रविष्ट करण्यात आलेला आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वप्रथम हा अभ्यासक्रम पाहत असताना आपणाला या ठिकाणी आपले जे पेपर आहेत, पहिला जो पेपर आहे तो पहिला पेपर हा 150 गुणांसाठी असणार आहे आणि या पहिल्या पेपरमध्ये एकूण 2 विषय असणार आहेत आणि हे 2 जे विषय आहेत हे 2 विषय म्हणजे एक असेल आपला प्रथम भाषा, एक त्याच्यामध्ये मराठी हा एक विषय असेल मराठी, आणि दुसरा एक विषय या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे असेल मॅथमॅटिक्स। ओके, हे दोन्ही विषय मिळून एकूण 150 गुणांची ही 150 गुणांचा हा पहिला पेपर असणार आहे। पहिल्या पेपरमध्ये एकूण 50 म्हणजे प्रथम भाषा मराठी हे 50 गुणांसाठी असेल, तर गणित हा जो विषय आहे हा 100 गुणांसाठी असेल। असा एकूण पहिला पेपर हा 150 गुणांसाठी असणार आहे। तर याच्यातील जो प्रथम भाषा मराठी हा जो विषय आहे या विषयाच्या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, पहिला जो घटक आहे तो आहे आकलन। आकलनामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे, तर आकलनामध्ये पहा जे उपघटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते उपघटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये पहिला उपघटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरा उपघटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न, तिसरा आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि चौथा असणार आहे संवाद व त्यावर आधारित प्रश्न। म्हणजेच या ठिकाणी जे घटक उपघटक आहेत यासाठी काही भारांश या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे। या आकलन या घटकावरती एकूण 24% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पहा किती टक्के, 24% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। म्हणजेच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक गोष्ट आपणाला या ठिकाणी लक्षात येईल की आकलन या घटकासाठी एकूण 12 गुण असणार आहेत। आकलन या घटकासाठी किती गुण असणार आहेत, तर 12 गुण या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतर पुढील घटक या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्याला शब्द संपत्ती। कोणता घटक आहे, तो आहे शब्द संपत्ती। या शब्द संपत्तीमध्ये पहा कोणकोणते घटक आहेत उपघटक, त्यामध्ये आहेत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी व पारिभाषिक शब्द। याच्यासाठी सुद्धा 24% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। म्हणजेच आपण ज्यावेळेस शब्द संपत्ती हा घटक पाहतो तर त्यासाठी सुद्धा एकूण किती गुण असणार आहेत, तर यासाठी सुद्धा एकूण 12 गुण असणार आहेत। आपण पाहिलेलं आहे अगोदर की मराठीसाठी एकूण किती गुण असणार आहेत, तर त्यासाठी 50 गुण या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतर तिसरा घटक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तिसरा घटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तिसरा घटक आहे कार्यात्मक
व्याकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. व्याकरणावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये आहे वर्णविचार, संधी, संधीमध्ये स्वर संधी असेल, व्यंजन संधी असेल, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी या गोष्टी या ठिकाणी असणार आहेत. त्याच पद्धतीने शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी शब्द असतील, त्यामध्ये लिंग असेल, वचन असेल, विभक्ती, कारकार्थ व शब्दांचे सामान्य रूप. त्याचप्रमाणे प्रयोग, सकर्मक प्रयोग असेल, अकर्मक प्रयोग असेल, अकर्मक कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग. ओके, हे प्रयोग या ठिकाणी असणार आहेत. त्याचप्रमाणे वाक्यांचे प्रकार सुद्धा आहेत. केवळ वाक्य असेल, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य व होकारार्थी व नकारार्थी. पण आता हे नकारार्थी वाक्य कसं असणार आहे, तर त्याचा अर्थ न बदलता आपणाला नकारार्थी वाक्य या ठिकाणी तयार करायचं आहे. त्यानंतर विरामचिन्हे असतील व काळ, काळांचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ. म्हणजे या कार्यात्मक व्याकरणामध्ये एकूण 10 उपघटक या ठिकाणी दिलेले आहेत. त्यासाठीचा भारांश या ठिकाणी एकूण 48% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या कार्यात्मक व्याकरणासाठी एकूण किती गुणांचे प्रश्न असणार आहेत, तर या ठिकाणी 24 गुणांचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे कार्यात्मक व्याकरण हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे व जास्त गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर आता जो चौथा पार्ट आहे, हा चौथा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. पहा, यामध्ये काय सांगितलेलं आहे आपणाला, की इयत्ता 1ली ते 7वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. ओके, म्हणजे हे सामान्य ज्ञानावर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचा. आणि त्याचं उपघटक असणार आहेत. पहा, लेखक, कवी यांचे टोपण नावे व त्यांची उपाधी असेल. त्याचप्रमाणे साहित्य व साहित्यिक व साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार असणार आहेत. आणि यासाठी भारांश असणार आहे किती, 4% भारांश असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही गुण असणार आहेत, हे गुण किती गुणांसाठी हा प्रश्न असेल, तर हा 2 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. किती गुणांसाठी, तर तो 2 गुणांसाठी प्रश्न असणार आहे. अशाच पद्धतीनं म्हणजे आता मराठीचं जे एकूण 4 घटक आपण पाहिले, या 4 घटकांमध्ये जर आपण पाहिलं, पहिला आकलनाचा असेल, दुसरा शब्दसंपत्ती आहे, तो 12 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर कार्यात्मक व्याकरण आहे 24 गुणांसाठी. किती गुणांसाठी आहे, ते 24 गुणांसाठी आहे. आणि हे जो चौथा घटक आहे आपला सामान्य ज्ञानावर आधारित, हा 2 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे असं एकूण आपलं मराठीचे 50 गुण असणार आहेत. किती गुण, 50 गुण असणार आहेत. आणि याच पेपरमध्ये दुसरा जो विषय असणार आहे तो म्हणजे गणित हा विषय असणार आहे. कोणता विषय आहे, पहा, गणित हा विषय आहे. ओके, सिलेबस तोच असणार आहे. ओके, माध्यम मराठी असेल, सेमी माध्यम असेल, त्यासाठी सिलेबस हा एकच असणार आहे. आता यामध्ये गणिताचं ज्यावेळेस आपण पाहतोय, तर ते गणितामध्ये पहा, आपणाला या ठिकाणी या ठिकाणी पेपर आपण पाहू शकतोय. मराठी माध्यम आहे, विषय गणित आहे. मराठी माध्यमामध्ये हे सेमी माध्यमासाठी सुद्धा हाच सिलेबस असणार आहे. यामध्ये पहिला घटक जो आहे तो आहे संख्याज्ञान. तर या संख्याज्ञानावर आधारित जे उपघटक आहेत, यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या व रोमन संख्या चिन्हे. ओके, हा घटक एक उपघटक या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर असणार आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या. नंतर असेल परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, म्हणजे परिमेय संख्यांवरील
क्रिया आणि चौथा उपघटक असणार आहे याच्यातील संख्या रेषा. कोणता आहे? संख्या रेषा. तर यासाठी एकूण भारांश आहे 8%. म्हणजेच या संख्या ज्ञानावर आधारित जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत हे प्रश्न किती गुणांसाठी असणार आहेत? तर हे 8 गुणांसाठीच प्रश्न विचारले जाणार आहेत. 8 गुणांसाठी. त्यानंतर संख्यांवरील क्रिया. आता या संख्यांवरील क्रिया जो घटक आहे यामध्ये काही उपघटक आपल्याला दिलेले दिसत आहेत. एकूण 9 उपघटक या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये पहा विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या. ओके. आता आपण या ठिकाणी हा जो काही गणिताचा जो काही अभ्यासक्रम पाहत आहोत तर गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम तर हा आपल्याच चॅनलवरती आपण संपूर्णपणे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून आपणाला या घटकाशी संबंधित जी माहिती आहे ते आपल्याला माहिती या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामध्ये संख्यावरील क्रियामधील जो पहिला उपघटक आहे त्यामध्ये विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या असणार आहेत. दुसरा उपघटक आहे याच्यामधील वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ. तिसरा उपघटक आहे लसावी, मसावी. चौथा घटक आहे अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक. पाचवा आहे घातांक. सहावा गुणोत्तर व प्रमाण व भागीदारी, चलन. आठवा आहे काळ, काम, वेग. नववा आहे सरासरी. असे एकूण 9 उपघटक या संख्यावरील क्रियामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि यासाठी जर आपण पाहिलं तर भारांश आहे 18%. म्हणजेच या घटकावर जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत हे प्रश्न किती गुणांसाठी असणार आहेत? तर हे प्रश्न 18 गुणांसाठी विचारले जाणार आहेत संख्यावरील क्रिया या घटकावरती. त्यानंतर तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिसरा घटक या ठिकाणी दिलेला आहे भूमिती. आता या भूमितीमध्ये कोणकोणते उपघटक येतात ते आपण पाहूया. भूमितीतील मूलभूत संबोध. त्या मूलभूत संबोधामध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन. आता या कोनांमध्ये सरळ कोन असेल, शून्य कोन असेल, पूर्ण कोन असेल, प्रविशाल कोन, प्रतल असेल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, कोन दुभाजक व लंब दुभाजकाचे गुणधर्म, एक संपाती रेषा, संपात बिंदू, बहुभुजाकृतींचे आंतरकोन. म्हणजे हा जो काही सिलेबस आपण भूमितीतील पाहतोय हा आपणाला इयत्ता 7वी पर्यंत झालेला आहे आणि काही घटक हा 7वीला सुद्धा या ठिकाणी झालेला आपणाला लक्षात येईल. त्यानंतर त्याच्यातील दुसरा उपघटक आहे समांतर रेषा, गुणधर्म, संगत कोन असतील, आंतरकोन असतील, व्युत्क्रम कोन असतील. तिसरा आहे वर्तुळ, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसांचे माप असणार आहे. चौथं त्रिकोणाचे गुणधर्म. पाचवा पायथागोरसचा प्रमेय असेल. 6 चौकोनाचे गुणधर्म. तर 7वा त्रिमितीय आकार, मिती, चिती, सूची, गोल, घडणी, पृष्ठे, शिरोबिंदूच्या कडा. हे 7 उपघटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि यासाठी जो भारांश आहे तो आहे 22%. भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे भूमिती हा जो घटक आहे हा भूमिती हा घटक किती गुणांसाठी आहे? तर तो हा 22 गुणांसाठी घटक विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा घटक या ठिकाणी पाहूया आपण. तो आहे महत्त्वमापन. महत्त्वमापन हा आपल्या दैनंदिन जीवनाशी उपयुक्त असा असणार आहे. यामध्ये उपघटकामध्ये परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी व नोटा. दुसरा उपघटक यामध्ये असणार आहे परिमिती, त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ इत्यादी. तिसऱ्यामध्ये असेल क्षेत्रफळ. आता हे क्षेत्रफळ कुणाकुणाचं असणार आहे? त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल, चौरसाचे असेल, आयताचे क्षेत्रफळ असेल
किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल. आणि शेवटचा उपघटक या महत्त्वमापनामधला तो म्हणजे आहे घनफळ व पृष्ठफळ, इष्टिकाचिती व घन. हे एकूण 4 उपघटक या महत्त्वमापनामध्ये असणार आहेत. व यासाठी जो काही भारांश आहे तो आहे 16% भारांश. म्हणजेच महत्त्वमापन यासाठी एकूण जे काही गुण असणार आहेत हे गुण किती असणार आहेत? हे गुण 16 गुण असणार आहेत. म्हणजे 16 गुणांसाठी महत्त्वमापन हा घटक या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यानंतर यामध्ये आहे 5वा घटक, तो म्हणजे सांख्यिकी. आता हा सांख्यिकीमध्ये काय असेल पहा, मध्यमान, वारंवारता सारणी असेल किंवा स्तंभालेख, जोड स्तंभालेख हे उपघटक त्यामध्ये असणार आहेत या सांख्यिकीमध्ये. तर त्यासाठी एकूण 6% गुण असणार आहेत, 6% भारांश असणार आहे. म्हणजेच या सांख्यिकीसाठी आपण पाहिल्यानंतर एकूण किती गुण असतील तर यासाठी 6 गुण असणार आहेत. त्यानंतर पुढे व्यवहारी गणित. या व्यवहारी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेलं गणित. यामध्ये उपघटक म्हणून शेकडेवारी असेल, बँक व सरळ व्याज असेल, नफा तोटा असेल, सूट म्हणजेच रिबेट असेल, कमिशन म्हणजेच दलाली हे उपघटक यामध्ये असणार आहेत. यासाठी एकूण 14% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे या व्यवहारी गणितासाठी एकूण 14 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. किती गुण? 14 गुण असणार आहेत. त्यानंतर बीजगणित. तर या बीजगणितामध्ये उपघटक असणार आहेत संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया. बैजिक राशींची किंमत असेल, बैजिक राशींचे अवयव असतील. त्याचप्रमाणे नित्य समानता, यामध्ये बैजिक सूत्रे, वर्गविस्तार असणार आहे. तिसऱ्यामध्ये एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी असणार आहेत. यासाठी एकूण 16% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या बीजगणितासाठी एकूण 16 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. याच पद्धतीने आपणाला या ठिकाणी महत्त्वाची एक गोष्ट सांगता येईल की गणितासाठी अशा पद्धतीनं 100 गुणांचं विभाजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे पहिला पेपर आपला या ठिकाणी मराठी व गणिताचा असणार आहे. आता यानंतरचा जो आपला पुढचा पेपर असेल पहा, त्यामध्ये काय काय असेल पहा की यामध्ये हे तृतीय भाषा, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता, ज्यालाच की आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं सुद्धा म्हणतो किंवा इंटेलिजंट टेस्ट असं सुद्धा म्हणतो. म्हणजे हे 2 पेपर असणार आहेत. आणि यासाठी जर आपण पाहिलं, ही तृतीय भाषा आणि बौद्धिक क्षमता चाचणी यासाठी म्हणजे या इंग्रजीसाठी हे 50 गुण असणार आहेत आणि बुद्धिमत्तेसाठी 100 गुण असणार आहेत. अशा पद्धतीनं हा दुसरा पेपर सुद्धा एकूण 150 गुणांचा असणार आहे. म्हणजे पहिला पेपर 150 गुणांचा, दुसरा पेपर 150 गुणांचा असणार आहे. आता यामध्ये जे काही युनिट दिलेले आहेत, यामध्ये व्होकॅब्युलरी ओके या घटकामध्ये सब युनिट्स सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहिला आहे रायटिंग वर्ड्स युजिंग क्लूज अँड कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ द वर्ड्स. दुसरं सब युनिट असणार आहे सिंग्युलर अँड प्लुरल, अपोजिट अँड सिमिलर मीनिंग वर्ड्स. तिसरं असेल वर्ड फॉर्मेशन. चौथं फ्रेजेस. पाचवं रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्लू प्रोव्हाइडेड. सहावं असणार आहे फिगर ऑफ स्पीच. यामध्ये मेटाफॉर असेल, हायपरबोल असेल, या घटकांचा उपघटकांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर होमोफोन्स असणार आहे. यासाठी एकूण 16% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी या घटकासाठी एकूण किती गुण असणार आहेत पहा. तर यासाठी म्हणजे व्होकॅब्युलरी
या घटकावर आधारित एकूण 8 गुणांसाठी हा व्होकॅब्युलरी हा घटक या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यानंतर असेल वर्ड पझल्स. या वर्ड पझल्समध्ये क्रॉसवर्ड पझल्स, रायडल्स असतील, ग्रीड असेल, यासाठी 8% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी या वर्ड पझलसाठी एकूण 4 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तिसरा आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये आपणाला सब युनिट दिलेले आहेत. सेंटेन्स फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तिसरा आहे पार्ट्स ऑफ स्पीच, मॉडल ऑक्झिलरीज, टेन्सेस असणार आहेत. त्यामध्ये सिंपल टेन्स असेल, प्रोग्रेसिव्ह टेन्स असेल, परफेक्ट टेन्स असेल आणि ह्याचे जे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स यावर आधारित हे विचारलं जाणार आहे. यासाठी एकूण 24% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी लँग्वेज स्टडीसाठी जे प्रश्न विचारले जातील हे 12 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर ग्रामर, यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, यामध्ये पंक्च्युएशन असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, ऑनली स्टेटमेंट्स असणार आहेत याच्यामध्ये. त्यानंतर डिग्री, यामध्ये सुद्धा हे स्टेटमेंट्सच असणार आहेत. यासाठी 12% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी याला सुद्धा 6 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आणि यानंतरचा म्हणजेच क्रिएटिव्ह रायटिंग हा घटक असणार आहे. यामध्ये शॉर्ट नोट्स असेल, डायलॉग असेल, स्लोगन्स असतील, ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील, न्यूज असेल, ईमेल असेल, वेबसाईट असेल, स्टॉक एक्सप्रेशन्स असतील. यासाठी 16% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे यासाठी किती गुणांचे प्रश्न विचारले जातील, तर यासाठी 8 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. यानंतर रीडिंग स्किल, यासाठी प्रोज असणार आहेत 60 to 70 वर्ड्स आणि या ठिकाणी 20% वेटेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे या रीडिंग स्किलसाठी किती गुण असणार आहेत, तर 10 गुण या ठिकाणी दिलेले असणार आहेत. त्यानंतरचा शेवटचा युनिट यामध्ये असणार आहे मिसकॅलिनियस. यामध्ये काही गेम्स दिलेले असतील, तर काही क्लॉकवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतील. आणि यासाठी जे वेटेज देण्यात आलेलं आहे हे वेटेज आहे 4% वेटेज. म्हणजेच या साठी एकूण 2 गुण या ठिकाणी, म्हणजे 2 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. याच पेपरमधील जो दुसरा विषय आहे म्हणजे तृतीय भाषा इंग्रजी 50 गुणांसाठी असेल आणि दुसरा जो या ठिकाणी विषय असणार आहे त्याच्यामध्ये तो बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी. आता या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय काय विचारलं जाणार आहे पहा. तर यामध्ये आकलन आहे. आकलनामध्ये सूचना पालन म्हणजेच वर्णन व मजकूर संख्या, इंग्रजी अक्षरमाला आहे आकलनामध्ये आणि यासाठी 8% भारांश आहे. म्हणजे या आकलनावरती 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. किती गुणांसाठी? 8 गुणांसाठी. त्यानंतरचा पुढचा घटक आहे वर्गीकरण आणि या वर्गीकरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे. यामध्ये शब्दसंग्रह असेल, आकृत्यांचं वर्गीकरण असेल, संख्यांचं वर्गीकरण असेल, म्हणजे इंग्रजी अक्षरमाला असेल, यावर आधारित वर्गीकरणावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि यासाठी भारांश आहे 10%. म्हणजेच वर्गीकरण हा जो घटक आहे हा 10 गुणांसाठी विचारला जाणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी समसंबंध हा एक घटक आहे. यामध्ये शब्दसंग्रह असेल, आकृत्या असेल, संख्या असेल, अक्षरमाला असेल इंग्रजी, यासाठी सुद्धा 10%च भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे समसंबंध या घटकावर सुद्धा 10 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत.
त्यानंतर पुढे क्रम, यामध्ये संख्यांचा क्रम असेल, आकृत्यांचा क्रम असेल, चुकीचे पद ओळखणे असेल, अक्षरमाला असेल, इंग्रजी अक्षरमाला, यासाठी 10% प्रश्न म्हणजे 10% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच क्रम या घटकावरती एकूण 10 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतरचा पुढचा घटक आहे गटाशी जुळणारे पद. आता हे गटाशी जुळणारे पद नेमके कोणकोणते आहे, तर यामध्ये जर आपण पाहिलं, संख्या असेल, शब्द असेल, आकृती असेल, ओके. आणि यासाठी जे काही भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा 6%. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपणाला किती गुण विचारले जातील गटाशी जुळणाऱ्या पदासाठी, तर हे 6 गुण या ठिकाणी विचारले जातील. पुढचा घटक आहे लयबद्ध मांडणी. या लयबद्ध मांडणीमध्ये जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपणाला या ठिकाणी समजेल की यामध्ये अंकांची लयबद्ध मांडणी असेल, अक्षरांची असेल, चिन्हांची असेल, आणि यामध्ये 4% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी या लयबद्ध मांडणीसाठी एकूण 4 गुणांसाठी प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्यानंतरचा पुढील घटक आहे जलप्रतिबिंब. आता हे जलप्रतिबिंब कोणाकोणाचं असेल, अंकांचं असेल, अक्षरांचं असेल आणि आकृत्यांचं असेल. म्हणजेच या जलप्रतिबिंबासाठी जे काही भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो 4%. म्हणजे यासाठी प्रश्न विचारले जातील, 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील जलप्रतिबिंबावरती. त्याचप्रमाणे आरशातील प्रतिमा, यामध्ये अंक असतील, अक्षर असतील, आकृत्या असतील, आणि यासाठी सुद्धा 4%च भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे आरशातील प्रतिमेवरती 4 गुणांसाठीच प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. जलप्रतिबिंबावरती सुद्धा 4 गुणांसाठी व आरशातील प्रतिमेसाठी सुद्धा 4 गुणांसाठी या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे तर्क व अनुमान, यामध्ये भाषिक, यामध्ये वय असेल, वेळ व घड्याळ, नाते, माहितीवरून अनुमान काढणे असेल, आणि अभाषिक, यामध्ये घनाकृती ठोकळे असतील, त्रिकोण व चौकोन मोजणे असेल. यासाठी 12% भारांश आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रश्न विचारले जातील तर्क व अनुमान, याचे प्रश्न हे 12 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर आहे कूट प्रश्न. यामध्ये रांगेतील स्थान असेल, दिशांवरील प्रश्न असतील, दिनदर्शिका असेल, वेनाकृती असेल, गणिती कोडे, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे असेल, व यासाठी 14% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हा 14% भारांश म्हणजेच यावरती कूट प्रश्नावरती 14 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतरचा पुढचा घटक आहे सांकेतिक भाषा. या सांकेतिक भाषेमध्ये आकृत्या असतील, अंक असेल, अक्षरे असतील, यासाठी 6% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या घटकावरती, या सांकेतिक भाषेवरती 6 गुणांसाठीच प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढचा घटक आहे मनोरे व रचना. या मनोरेमध्ये अंकांचे मनोरे असतील, अक्षरांचे असतील, चिन्हांचे मनोरे असतील. यासाठी 4% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी मनोरे या घटकावरती किती गुण असणार आहेत, तर यासाठी 4 गुण असणार आहेत. त्यानंतर शेवटचा घटक ते म्हणजे आकृत्यांचे पृथक्करण. आकृतीचे पृथक्करण. आता ह्या आकृतीच्या पृथक्करणामध्ये काय काय आहे, तर अपूर्ण आकृती पूर्ण करणे असेल, तंतोतंत आकृती ओळखणे असेल, घडीच्या आकृत्या असतील, लपलेल्या आकृती शोधणे असेल. यासाठी 8% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या आकृतीच्या पृथक्करणावरती 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. म्हणजे अशा पद्धतीने बौद्धिक
क्षमता चाचणी यासाठी 100 गुणांसाठी हे प्रश्न असणार आहेत. निश्चितपणे आपणाला हा इयत्ता 7वीचा पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपणाला या ठिकाणी समजलेला असणार आहे. जर आपणाला अभ्यासक्रम हा समजलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भामध्ये नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.